नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजची आपली रेसिपी आहे एगलेस स्पॉन्ज केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक टीन घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये. त्याला मी ग्रेस करून घेते आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने मी इथे टीनला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेते आहे. टीनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे सगळ्या बाजूंनी. कोणत्याही आकाराचा टीन घ्यायचा आहे, तुम्हाला हवा तो, चौकोनी, गोल, कोणत्याही आकारामध्ये घेऊ शकता. इथे तेल लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरलेला आहे मी. अशा प्रकारे संपूर्ण टीनमध्ये हा मैदा तेलावर व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे व्यवस्थित टीन ग्रीस झालेला आहे. आता मी इथे मिक्सिंग बोल घेतलेला आहे. याच्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. या पिठी साखरेमध्ये अर्धा कप उकळून थंड केलेलं, थंड म्हणजे रूम टेम्परेचरचं नॉर्मल असं दूध घेतलेलं आहे. अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे, एक टेबलस्पून घातलेला आहे आणि त्याचबरोबर 1 टीस्पून मी याच्यामध्ये इसेन्स घातलेला आहे. त्याचबरोबर 1/4 कप तेल घातलेलं आहे मी इथे. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. इसेन्स आपण कोणताही वापरू शकतो. हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता मी इथे चाळणी घेतलेली आहे एक. या चाळणीमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून अरारूट पावडर, 1 टीस्पून इनो घातलेला आहे. त्याचबरोबर मिल्क पावडर घेतलेली आहे 1/4 कप आणि हे सगळं आता मी इथे चाळून घेते. याच्यामध्ये मी चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे. हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे हे एकत्र करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही आहे. ह्याला खूप वेळ आपल्याला एकत्र करत बसायचं नाही आहे. हे अशा प्रकारे कट अँड फोल्ड मेथडने मी ही पद्धत जी करते आहे त्याला कट अँड फोल्ड असं म्हणतात. अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकत्र होईल. अशा प्रकारे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. मी इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरलेला नाही, मी इथे इनो वापरलेला आहे. इनोऐवजी तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा पाव चमचा. बेकिंग पावडर 1 टीस्पून आणि बेकिंग सोडा 1/4 टीस्पून असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता इनोऐवजी. अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. आपल्याला मैद्याच्या क्वालिटीनुसार दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं. अशा प्रकारे स्मूथ असं, जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं मध्यम असं बॅटर करून घ्यायचं आहे. इथे मी हे बॅटर आपल्या टीनमध्ये ओतून घेते आहे. टीन आधीच ग्रीस करून ठेवायचा म्हणजे बॅटर तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला ते टीनमध्ये ट्रान्सफर करता येतं. त्याचबरोबर मी गॅसवर कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत, कढई किंवा पातेलं, ते प्रीहीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी टीन टॅप करून घेतलेलं आहे. आता कढई इथे प्रीहीट झालेली आहे. मी मीडियम फ्लेमवर कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. इथे अशा प्रकारचं स्टँड ठेवलेलं आहे कढईमध्ये. या स्टँडऐवजी वाटी किंवा डिश उलटी करून सुद्धा ठेवू शकता कढईमध्ये. आता मी हा केक स्पॉन्ज 40 ते 45 मिनटं बेक करून घेते आहे. इथे मी 40 मिनटांनंतर झाकण उघडून पाहिलेलं आहे
आता आतमधून केक शिजलाय का ते पाहण्यासाठी मी टूथपिक याच्यामध्ये घालून बघते. टूथपिक जर क्लिअर निघाली, अशा प्रकारे क्लिअर निघाली टूथपिक, तर आपला केक तयार आहे. आता आपण थंड करून घेतलेला आहे. केक स्पॉन्ज हा थंड करूनच टीनमधून बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला परफेक्ट असा स्पॉन्ज तयार झालेला मिळतो. तुम्ही अशा प्रकारे जर स्पॉन्ज तयार केला तर तो परफेक्टच बनणार. ह्या मेजरमेंटने तुम्ही जर तयार केला तर. मी इथे आतल्या बाजूने टेक्स्चर दाखवते तुम्हाला स्पॉन्जचं. कट करून घेतलेलं आहे मी, तुम्हाला दाखवते आतल्या बाजूने सुद्धा. अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं असणार आहे. प्रियांकाज व्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि चमचमीत अशा रेसिपी पाहायला मिळतील. अशा प्रकारे मी स्पॉन्जचा एक लेयर कट करून घेते. इथे आतल्या बाजूने अशा पद्धतीने स्पॉन्ज अगदी व्यवस्थित असा छान तयार झालेला आहे, जाळीदार असा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीज कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.